हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखा बर्गर कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण बर्गरसाठी लागणारी टिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याला स्मॅश देखील करून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकूया। थोडंसं आपण यामध्ये लसणाची पेस्ट टाकतोय, एक बारीक चिरलेला कांदा, एक चमचा रेड चिली सॉस, एक छोटा चमचा ऑरिगॅनो, थोडीशी आपण यामध्ये हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि यामध्ये थोडंसं गाजर आपण बारीक चिरून घेतलेला आहे तेही टाकूया। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे भिजवलेलं पोहे ऍड करूया। यालाही छान मिक्स करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याचे टिक्कीचे शेप बनवून घेऊया। जसे आपले टिक्कीचे आकार असतात तसे आपण याला आकार देऊया। आपला बर्गर जो आहे तो साईजला मोठा असतो, त्यामुळे आपण टिक्की देखील मोठ्या आकाराची बनवणार आहोत। अशी आपण पसरट टिक्की बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती इझिली ही टिक्की झालेली आहे। आता आपण हिला कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डीप करूया। कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतलेली आहे, त्यामध्ये ही टिक्की आता डीप करूया। ही छान डीप करून झाली की आपण एका साइडला ब्रेड क्रम्स सुद्धा करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये ही टिक्की अशी बुडवून घेऊया आणि पूर्ण टिक्कीला छान असे ब्रेड क्रम्स लावून घेऊया। आपली टिक्की या ठिकाणी तयार करून झालेली आहे। आता आपण तिला गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। आपल्याला ही टिक्की छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आपली टिक्की या ठिकाणी छान अशी तळून झालेली आहे। मस्त लालसर रंग देखील आलेला आहे आणि उरलेल्या सर्व टिक्की आपण असेच तळून घेऊया। आपले टिक्की या ठिकाणी तळून झालेले आहेत। आता आपण बर्गर बन तयार करून घेऊया। तर त्यासाठी आपण तव्यावर थोडंसं बटर टाकूया। बटर पूर्ण तव्यावर छान पसरून घेऊया। आता आपण यावर हे बर्गर बन ठेवूया। आपल्याला थोडंसं लालसर रंग येईपर्यंत शेकून घ्यायचं आहे। यामुळे जे बर्गरची टेस्ट आहे ती खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता आपला बर्गर बन या ठिकाणी शेकून झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर आता आपण बर्गर तयार करून घेऊया। तर त्यासाठी आता आपण या बेसवर थोडंसं मेयोनीज टाकूया। हे चांगलं पसरून घेऊया। सोबतच आपण यावर टोमॅटो केचप टाकूया। यालाही छान पसरून घेऊया। सेम प्रोसेस आपण यावरही करणार आहोत। मेयोनीज टाकूया। तुम्ही या ठिकाणी तंदुरी मेयोनीजचा वापर केला तरीही चालेल, ते देखील चवीला खूप छान असतात। आपण यावर पत्ता कोबी ठेवूया। आता आपण यावर कांदा ठेवूया। कांदा आपल्याला अशा पद्धतीचा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपण टिक्की ठेवूया। टिक्कीवर आपण टोमॅटो
या पद्धतीचे कट करून घेतलेले आहेत ते ठेवूया। आता आपण यावर ही चीज स्लाइस ठेवूया आणि यावरूनही कांदा वगैरे ठेवूया। आणि बनचा वरचा भाग ठेवूया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा घरच्या घरी मस्त बर्गर बनवून रेडी आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। त्याआधी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।